नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि भाज्या यापासून खूप चटपटीत रेसिपी बनवतो आहे। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतले। पोह्यांमध्ये पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पोहे असेच 5 मिनिटं ठेवून द्यायचे म्हणजे छान सॉफ्ट होतील। तर इथे 5 मिनिटानंतर पोहे अगदी सॉफ्ट झालेत। यामध्ये आता आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी 1 वाटी पालक घेतला आहे। पालकाची पानं स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घेतलेत आणि यानंतर यामध्ये इथे मी 1 वाटी मेथी घालते। मेथीसुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले। तुम्ही हवं तर 2 वाट्या पालक घालू शकता। आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि ते भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। अर्धी वाटी इथे मी कोथिंबीर घातली। 1 ते 1.5 चमचा यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत। अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घातले। पाव चमचा हळद घातली आहे। यानंतर यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे, 3 ते 4 दाणे काळी मिरी घातली आहे, आलं घातलं अर्धा इंच, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातल्यात, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण मी तयार करून घेतलं आहे। या वाटणामुळे या वड्यांना चव खूप छान येते। हे वाटण यामध्ये भाज्यांमध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं वाटण यामध्ये काढून घेतलं। आता हे सगळं मिक्स करूया। पोह्यांमुळे हे वडे खूप छान खुसखुशीत होतात। तर पोहे आणि भाज्या सगळं छान मिक्स करून घेतलं आहे मी। यामध्ये आता कांदा घालायचा आहे। 1 छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे मी। आता यामध्ये बेसन घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 2 चमचे बेसन घातलं। यामध्ये लागेल तसं आपल्याला बेसन घालत जायचं आहे। बाइंडिंग पुरतंच आपल्याला बेसन यामध्ये घालायचं आहे। यामध्ये मी आणखी 2 चमचे बेसन घातलं। याचे आता वडे तयार करायचे। छोट्या छोट्या आकाराचे असे चपटे वडे तयार करून घ्यायचे त्याचे। इथे मी असेच आणखी वडे तयार करून घेतलेत। आता आपण हे फ्राय करूया। तेल इथे व्यवस्थित गरम करून घेतलं। यामध्ये वडे सोडायचे आणि मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे म्हणजे आतपर्यंत छान फ्राय होतील। खूपच छान लागतात हे वडे चवीला। यामध्ये आपण जे वाटण घातलं त्यामुळे खूप छान चव येते आणि पोह्यांमुळे छान खुसखुशीत होतात। पहा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे फ्राय करून घेतलेत। काढून घेऊया आणि असेच उरलेले वडे सुद्धा मी इथे फ्राय करून घेते। टोमॅटो केचप बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। खूप छान लागतात हे वडे चवीला। तर हे मस्त असे मेथी पालकचे वडे नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। पहा, वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे मस्त हे वडे होतात। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।